मुलं कशी असतात की आपण चालायला शिकवतो, बोट धरतो, पण चालण्याचं काम मुलालाच करायचं असतं ना. आणि तेच आपल्या मराठी संस्कृतीचं ते चांगलं आहे की पण आपल्या मोठ्या मोठ्या लोकांना जरी म्हटलं की आठवडाभर पाठांतर ते करायचे होणार नाही त्याच्यानी. आता मोर दॅन 40+ गट त्याचे झालेत. म्हणजे आजकाल काय होतं की लहान मुलं आहेत ना की वेगळ्या संगतीत लागतात, वेगळ्या गोष्टींमध्ये जातात आणि मग आपण मुलांना दोष देतो की अरे आमचा पोरगा असा आहे, आमचा पोरगा तसा आहे. आमच्या क्लिनिकच्या बाजूला पेडियाट्रिशियन आहेत, त्याचे 100 पेशंट असतात दिवसाला. मग ते त्या गडावर जात नाही ना, मग ते गडांना कशाला, पावसात भिजला, गडावर गेला, पावसात भिजला म्हणून त्याला ताप आला हे कशाला उगीच बोलायचं. त्या 100 मुलांपैकी कोणीच गडावर गेलेलं नव्हतं. दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपल्याकडे जो गेस्ट आहे त्याला पाहून तुम्ही कदाचित आश्चर्यचकित व्हाल, कारण हा गेस्ट आहे, त्याचं वय आहे फक्त 7 वर्ष आणि त्याचं नाव आहे राघव दिनेश गायकर. आणि आता तुम्ही म्हणा की 7 वर्षाच्या मुलाला पॉडकास्टवर काय इन्व्हाइट केलं आणि असं त्यांनी काय अचीव्ह केलंय, तर हा जो लहान मुलगा आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या काळातले जे छंद होते त्याचे सगळे पाठांतर आहेत आणि उत्तमरित्या तो बोलतो. लहान वयापासून फक्त 2.5 वर्षाचा होता तेव्हापासून तो ह्या सगळ्या गोष्टी बोलायला लागलाय. तर ह्या पॉडकास्ट आपल्याला खूप हेल्पफुल, म्हणजे पालकांना पण खूप माहिती होईल की आपल्या मुलांना आपण कसे संस्कार करावे आणि कसं त्यांना शिवसंस्कार द्यावे, यातून त्यांना खूप शिकायला मिळेल. म्हणून बघत राहा हा एपिसोड. दिनेश सर, मी राघवच्या रील्स बघितल्या होत्या इंस्टाग्रामवर आणि खूप लहान वयापासूनच त्याच्या ज्या पोवाडे म्हणा किंवा जे शिवकाव्य आहेत ते सगळे पाठांतर आहेत. तर ह्याची तुम्हाला समज कुठे आली की बाबा ह्या सगळ्या गोष्टी येतात म्हणून? ऍक्च्युली कसं झालं की सुरुवातीला त्याच्या आईने त्याला थोडे शिवसंस्कार घडवलेलेच आणि एक अमोल कोल्हे सरांची सिरियल लागायची, त्याच्यामध्ये तो एक छंद होता, इंद्रजिमी जंबपर बाडव स्वंबर. तो मलाही त्याच्या अगोदर माहित नव्हता. तो सिरियल मधला जो टायटल सॉंगचा जे छंद त्याने ऐकलं आणि तो रिपीट करायला लागला, म्हणजे बोलायला लागला. मग तेव्हा आम्हाला असं वाटलं की अरे हा बोलतोय, छानपैकी बोलतोय. तर त्याचं पूर्ण काव्य ते पाठ झालं आणि तो छानपैकी बोलायला लागला. मग तेव्हापासून आम्हाला जाणवलं की ह्याला याच्यात चांगलं जमतंय, इंटरेस्ट आहे, हा पुढे बोलतो, पण कठीण आहे ते वाचायला बोलायला कठीण आहे ना. तर त्यामुळे तेव्हापासून आम्हाला जाणीव झाली की हा छंद पाठ करू शकतो. मग आम्ही पुढे त्याला छंद द्यायला सुरुवात केली. ओके, म्हणजे अमोल कोल्हे सरांचे जे स्वराज्य रक्षक संभाजी नाही, राजा शिव छत्रपती जे लागायचं ना, शिवरायांचं जे पहिलंवालं सिरियल आलेलं त्यांचं, त्याच्यामध्ये ते होतं. बरोबर, टायटल सॉंग होतं. तेव्हापासून त्याला त्या छंदाची आवड लागली. मग तिथून पुढे तो कविभूषणांनी जे लिहिलेले आहेत ते सर्व छंद एक एक करून पाठ करायला लागला. बरोबर. मग तो पहिला त्याचा छंद जेव्हा त्यांनी बोलला तर किती वर्षाचा होता तेव्हा? तो 2.5 वर्षाचा होता. फक्त 2.5 वर्षाचा? हो. म्हणजे आता लहान पोरं किती वर्षी असं बोलतात शक्यतो? 1.5 नंतर बोलतात. 1 वर्षानंतर आई बाबा असे छोटे छोटे शब्द बोलायला चालू करतात. सेंटेन्स वाईज 1.5-2 वर्षानंतर बोलतात. हे 2 वर्षामध्ये इंद्रजिमी जंबपर हे सगळं 2.5 वर्षाचा असताना त्याचं इंद्रजिमी जंबपर हा छंद ते ऐकून पाठ झालेलं होतं. ती सिरियल लागायची, फॅमिली आपली सगळी, आता ते शिवरायांची सिरियल म्हणजे प्रत्येक मराठी फॅमिलीमध्ये बघितली जाते. मग संध्याकाळी सगळेजण लावून बघून बसायचे. मग त्याची आजी तो बघायचा, मग ते ऐकून त्याचं ते पाठ झालं. आणि आम्ही तर क्लिनिकला जायचो, आम्हाला नव्हतं माहित, पण मग ते स्वतःच त्याने ऐकून त्याचं पाठ झालं. मग तेव्हा आम्हाला लक्षात आलं की अरे हा छान पाठ झाला, कारण का ते पाठ होणं सोपं नाही. हा ना, खूप. अजून पण आपल्या मोठ्या मोठ्या लोकांना जरी म्हटलं की आठवडाभर पाठांतर ते करायचे होणार नाही त्याच्यानी. मग ते तिथून आम्हाला क्लिक झालं की ह्याला त्या गोष्टीत इंटरेस्ट आहे आणि होत आहे. ओके, मस्त. आता मग आपण पॉडकास्ट आता सुरुवात केली आपण आता, तर मग त्यावेळेस तो ऐकू शकतो का आपल्याला? बोल. इंद्रजिमी जंबपर बाणसु अंबपर रावणचं दंबपर रघुकुल राजे पौनवारी महापर संबुलती रापर 2 सहस्र महापर राम चित्रादे दावा दुंडपर चितावरु दुंडपर भूषण वितुंडपर जैसे मुगराज है तेज तम अंतपन कर्ण जिमी कंथ पर तोमल चवंत पर शेर शिवराज आहे. ओके, मस्तच. त्याच्यामध्ये पण एक काव्य होतं, म्हणजे पोएम होती, ती पण त्याची पाठ होती, पण आम्ही आता ते छंद म्हणून पूर्ण हृदयात माऊली रयतेस सावली. त्याने ऑथेंटिक जे ओरिजिनल आहे ते नंतर आम्ही फक्त त्याला तेवढंच बोलायला लागलं. पूर्वी तो त्याच्या सहितच बोलायचा, हृदयात माऊली रयतेस सावली. मग जेव्हा त्याने ते सिरियल बघून हे सगळं बोलला, तो शिकला किंवा सुरुवात झाली, मग त्यावेळी तुमची रिॲक्शन कशी होती की अरे आपल्या मुलाला एवढं सगळं कसं काय येतंय? आम्ही तर शॉकिंगच होतो पहिल्यांदा, कारण ते पाठ होणे सोपं नाहीये. मग आम्हाला त्याची आई आणि मी शॉकच झालेलो.
आणि थोडंसं प्राऊड पण फील झालं की काहीतरी वेगळं, म्हणजे या जनरेशन मध्ये आता मुलं वेगळ्या रूटला असतात, काहीतरी वेगळं केलंय त्याचा आम्हाला प्राऊड पण होतं आणि शॉकिंग पण होतं. हा ना, म्हणजे आजकालची मुलं तर छोटा भीमच बघत बसतात दिवसभर टीव्हीवर आणि त्यांना ते भीम की शक्ती तेच आठवतं बघ. त्यावेळेस म्हणून आम्हाला त्यावेळेस की ते शॉकिंग आणि प्राऊड होण्याचं कारण ते होतं की फ्लो वेगळीकडे चाललाय आणि आपला कल वेगळीकडे येतोय, मग त्याचा आनंद पण होता, एक वेगळा आनंद झाला. हा ना, मग स्पेसिफिक म्हणजे असं तुम्हाला वाटतं की ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं त्याला लगेच लक्षात राहिलं, कारण इतर पण टीव्हीला वेगवेगळे सिरियल लागतात, वेगवेगळी गाणी येतात पिक्चरचे, थोडी घरात सगळेजण टीव्हीवर तेच बघतात, थोडं चॅनल स्विच होतात, पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं असं कसं घेतलं? त्याच्या आईचा पण वाटा आहे. म्हणजे आईने पूर्वी म्हणजे तो गर्भात असताना सुद्धा आईने थोडं रिडिंग वगैरे शिवचरित्र वाचायचा प्रयत्न केलेला आणि युट्यूबला महाराजांचेच व्हिडिओ त्याची मम्मी त्याला दाखवण्याचा प्रयत्न करत होती. लहानपणी जे वेगळं दाखवण्यापेक्षा, कार्टुनिस्टिक दाखवण्यापेक्षा, इतर कार्टून दाखवण्यापेक्षा महाराजांचे कार्टुनिस्टिक व्हिडिओ आहेत ना ते दाखवले. त्यामुळे तिथून त्याला ओढ लागत गेली स्टोरीज मधून. म्हणजे लहान त्याला महाराजच म्हणजे सगळं फिडिंगच ते झालं मम्मीकडनं. म्हणून मग घरच्यातले अजून घरी आई सोडून अजून इतर कोणी त्याला सपोर्ट केला सगळ्या गोष्टींमध्ये? सपोर्ट तर सगळेच करतात ना, म्हणजे आता फॅमिली आमची जॉईंट फॅमिली, भाऊ आणि आजी आजोबा वगैरे, मग सगळ्यांना ती गोष्ट क्लिक झाली की नाही याचं छान आहे, त्या दिशेने चाललंय, तर मग सगळ्यांनी म्हणजे त्याला वाचण्यासाठी किंवा पाठांतर करण्यासाठी ठीक आहे तू कर, अजून छान करतेस, म्हणजे त्याला असं मोटिवेट केलं की मस्त करतोयस मस्त करतोयस, मग तो अजून तो करायला लागला. ओके, मोटिवेशनने. हा ना, म्हणजे त्यांना पण लहानपणाला चांगलं वाटतं. म्हणजे ह्यात खरं तर आपलं सगळ्यांचं मोठं योगदान असतं. त्यांना कसं घडवतं, म्हणजे आजकाल काय होतं की लहान मुलं आहेत ना ही वेगळ्या संगतीत लागतात, वेगळ्या गोष्टींमध्ये जातात आणि मग आपण मुलांना दोष देतो की अरे आमचा बरोबर आहे, आमचा बरोबर तसं आहे. बरोबर, ते तर होतच, पण त्यामुळे आम्ही फिडिंगच छत्रपती शिवाजी महाराज हे करण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाचं तेच फीड केलं तर मग नवीन जनरेशन छान होईल. आणि आपण उगाच बोलतो की नवीन जनरेशन आता ह्या गोष्टीमुळे लांब पळत आहे. तुम्हाला असं वाटतं का की नवीन जनरेशनला ह्यात इंटरेस्ट नाही राहिला इतिहास आणि ह्याच्यामध्ये? मधल्या काळात होता, पण आता थोडा येत चाललाय, म्हणजे थोडा कल लोकांचा बदलत चाललाय. बऱ्यापैकी आता लोक चेंज होत चाललेत. आता आमच्याच फॅमिलीमध्ये ह्याचं बघून इतर आमचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांनी फिडिंग चालू केलंय त्या पद्धतीने. बरोबर. मग बाकीच्या लोकांनी ऑलरेडी ज्याच्या त्याच्या मुलांना संस्कार घडवण्याचा प्रयत्न केलाय. खूप सारे आता आम्ही गडावर जातो तर लहान लहान मुलांना लोक घेऊन येत आहेत, आता त्यांच्या मुलांना लहान वयातच घेऊन येतात. शिवसंस्कार घडवण्याचा प्रयत्न चालू आहे. बरोबर. आणि आता हे झालं ठीक आहे, आता एखादं वाक्य बोललं, टीव्हीचं सिरियल बोललं तिथपर्यंत ठीक होतं, पण ह्याच्या मी व्हिडिओ बघितला तेव्हा तो गड किल्ल्यांवर पण गेला होता, म्हणजे लहान असतानाच. हो, त्याचं ऍक्च्युली पोस्ट कोविड आम्ही आता कोविडमध्ये आपण एक सगळेजण एक बंदिस्त झालेले, मग आम्ही पोस्ट कोविड कुठेतरी जायचं, जस्ट लॉकडाऊन खोललेलं, कुठेतरी जायचं. आता एवढे दिवस आपण 6-7 महिने घरातच आहेत, मग कुठेतरी जायचं. मग आम्ही ठरवलं की चला आपण लोणावळ्याला जाऊया, जवळ आहे, फिरायला जाऊया म्हणून ठरवलं. तर आम्ही लोणावळ्यावरनं कोरीगडाच्या पायथ्यावरनं असं आम्ही जाणार होतो. तर तिथे आम्ही थांबलो जेवायला, तर ह्याला बुरुजावरचा भगवा ध्वज दिसला. तर तो म्हणतो की मला तिथे जायचंय, आणि तो त्यावेळेस 3 वर्षाचा होता. आम्हाला वाटलं याला उचलून न्यायला लागेल, चढेल की नाही, पण तो त्या ध्वजाच्या दिशेने त्याच्या पूर्ण शक्तीने, आत्मशक्तीने तो चढायचा प्रयत्न केला आणि तो स्पीडला चढला. उलट आम्ही थकलो, पण तो स्पीडला चढला. आणि तिथे गेल्यावर पहिले त्यांनी कोरीगडाच्या महादरवाजाला नमस्कार केला आणि मग आतमध्ये गेला आणि त्या ध्वजापर्यंत तो गेला त्या बुरुजावर. एवढं सगळं शिकवलं कोणी की किल्ल्यावर तो पहिल्यांदाच गेला होता, पण त्याला काय आयडिया पण नसेल की दरवाजा काय किंवा ती गोष्ट थोडी बहुत आम्ही पण सांगितलेली होती की जिथे महाराज असतील तिथे नमस्कार करायचाच. जी गोष्ट महाराजांची आहे ती गोष्ट आपल्यासाठी पूजनीय आहे. मग ती गोष्ट त्याला माहित होती, मग त्याचं त्यानेच ते केलेलं ऍक्च्युली. बऱ्याचशा गोष्टी तो, म्हणजे आम्ही तर मुलं कशी असतात की आपण चालायला शिकवतो, बोट धरतो, पण चालण्याचं काम मुलालाच करायचं असतं ना. जेव्हा आपण लहान मुलाला चालायला शिकवतो तेव्हा तसं बऱ्याचशा गोष्टी त्यानेच आत्मसात केल्यात. आम्ही तर म्हणजे हेल्प केली आहे, 100% हेल्प केली आहे, पण खूप साऱ्या गोष्टी म्हणजे 70 ते 80% त्याने स्वतः आत्मसात केल्या. आणि तेच आपल्या मराठी संस्कृतीचं ते चांगलं आहे की त्यात आपल्या पोरांना शिकवायला लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. हो, मराठी माणसाचा म्हणजे आराध्य दैवतच छत्रपती आहे महाराष्ट्राचं. महाराष्ट्राचं काय संपूर्ण भारताचंच आहे, पण
मराठी माणसासाठी त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा ना. आणि मग किल्ला जेव्हा त्याने चढला आणि मग त्यानंतर तुम्ही कुठले किल्ले वगैरे किंवा प्लॅन करून गेलात की आता ह्याला किल्ल्याची आपण ओढ लावूया किंवा ह्याला तर आवडतात किल्ले तर आपण अजून घेऊन जावं. पण कसं आहे काय काय किल्ले खूप कठीण जागी आहेत, म्हणजे सोपं नाही ना की. हो, सोपं नाहीये. मग आम्ही त्याला ठरवलं की चला आता याला आवड झाली आहे तर मग आम्ही एक एक करून असं गड करायला चालू केलं. कोथिळगड केला, विसापूर केला, रायगड, राजगड, अशा मग राजमाची असे छोटे छोटे सुरुवात केली. आता मोर दॅन 40+ गड त्याचे झालेत. राजगड, रायगड तर कायमच फेऱ्या असतात. राजगड रायगड नेहमीच राज्याभिषेकाला, शंभू राज्याभिषेकाला, श्री छत्रपतींच्या राज्याभिषेकाला, पुण्यतिथीला तो रायगडी कंपल्सरी आमचं जाणं असतंच. आणि विशेष त्याच्या वाढदिवसाला आम्ही दरवर्षी म्हणजे न चुकता वाढदिवस आम्ही त्याचा म्हणजे साजरा तर करतो आपण, तो घरी जो वेगळा करतो तो, पण त्याचा जो वाढदिवसाचा दिवस आहे 19 ऑगस्ट, त्या दिवशी आम्ही रायगडीच जातो, बाकी कुठेच जात नाही. किती काही झालं तरी चालेल पण आम्ही त्या दिवशी रायगडी जातो. रायगडाची वेगळी एक ओढ असेल त्याला की. हा, रायगडाची त्याची ओढ आहे. रायगडाशी त्याचं वेगळं नातं आहे ऍक्च्युली. हा ना. रायगड आपल्या सगळ्यांमध्ये राजधानीचा किल्ला होता आणि प्रत्येकालाच म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचं स्वप्न असतं की एकदा रायगड, जसं पंढरपूरला आयुष्यात एकदा तरी गेलं पाहिजे किंवा वाराणसीला एकदा तरी गेलं पाहिजे, तसं मराठी माणसालाही वाटतं की रायगड कधीतरी एकदा तरी माझ्या आयुष्यात झाला पाहिजे. हा ना. ते तर कंपल्सरी आहेच, म्हणजे जायलाच पाहिजे प्रत्येक मराठी माणसाने. हा ना, एकदा तरी बघायलाच पाहिजे. तो निसर्ग तर आहेच, निसर्ग आहे आणि हिंदवी स्वराज्याचं ते पहिलं सिंहासन आहे. बरेच जण आजकाल निसर्गासाठी जातात पण ऍक्च्युअल मध्ये रायगड पाहायला गेला तर तो निसर्गाच्या पलीकडे म्हणजे तो कसाही जरी असला ना तरी महाराजांचं निसर्गाच्या पलीकडे त्याचा इतिहास प्रचंड आहे. हा ना. आणि परत अजून एक मला असं वाटतं की आता रायगड ठीक आहे आणि तुम्ही राजगडाचं पण बोलला होता, मग तुम्हाला राजगडाची ह्याची कुठली अशी पर्टिक्युलर कहाणी तुम्हाला आयडिया आहे का? राजगडाला आम्ही एकदा सुरुवातीला आम्ही राजगडाला पावसाळ्यात गेलो, त्याला राजगड आवडला. राजगडाचा माच्या आवडल्या, त्याचं जो सुळ्या माचीवरचा गणपती बाप्पा आहे तो त्याला आवडला, ते नेडं आवडलं. मग राजगडाची ओढ लागण्याचं अजून दुसरं कारण म्हणजे जेव्हा आम्ही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर गेलो तेव्हा त्याला सांगितलं की ही अशी जागा आहे चौथरा की इथे महाराज सगळ्यात जास्त काळ राहिलेले आहेत, 27 वर्ष जवळपास तिथे राहिलेले आहेत. मग तो त्या गोष्टीला पाहण्यासाठी पण जातो. मग आम्ही दरवर्षी आमच्या राजगडाला फेऱ्या असतात आणि राजगडावर तो खेळतो. ओके. मनमौजीपणे खेळतो, राहतो, 2-2 दिवस राहायला तो तयार असतो राजगडावर. तो खुश असतो राजगडावर. हा ना. आणि रायगडावर तरी आपल्याला एवढं राहायला मिळत नाही. रायगडावर राहायला मिळत नाही ना, रायगडावर म्हणजे थोडं बंदी आहे, रेस्ट्रिक्शन्स आहेत. फक्त मग राज्याभिषेकाच्या वेळेस गेलो तरच राहायला मिळतं, पण तेव्हा खूप गर्दी असते. त्यावेळेस आपल्याला मनसोक्तपणे गडाचा अनुभव घेता येत नाही. राजगडावर तसं नाही ना, राजगडावर सगळी लोक संध्याकाळी उतरून जातात, रात्री कोण नसतं. मग तेव्हा राजगडावर राहायला मिळालं की मग तो गड मनमुरादपणे आनंद घेता येतो, बघता येतो, जाणून घेता येतो इतिहास. आता बरेच जणांना माहिती नाहीये की राज्याभिषेक जो आपला छत्रपती संभाजी महाराजांचा तो देखील आता रायगडावर साजरा केला जातो आणि इतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला खूप गर्दी असते. 6 जूनला तर खूप जास्त असते, पण ऍटलिस्ट तिथीप्रमाणे तरी नसते गर्दी. पण आता शंभू राज्याभिषेक जे चालू केलंय तर त्या राज्याभिषेकाला थोडी कमी गर्दी असते. म्हणजे जर तुम्हाला गड पाहायचा असेल नीट रात्रीचा तर मग तुम्ही जाता का त्या? हो, आम्ही तेव्हाही जातो. माघसप्तमीला शंभू राजांचा तिथीप्रमाणे राज्याभिषेक असतो, येणाऱ्या 4 फेब्रुवारीला आहे तो. तर आम्ही दरवर्षी जातो, यालाही घेऊन जातो. 3-4 वर्ष येईल. आम्ही तिथे राहतो, टेंट लावतो, वस्तीला राहतो, तिथल्या कार्यक्रमाचा आनंद घेतो, दिवसभर गड फिरून घेतो आणि गर्दी कमी असते त्यावेळेस. शंभू राज्याभिषेकाला गर्दी खूप कमी असते. शिवराज्याभिषेकाला ते कसं खूप फेमस आहे त्यामुळे खूपच जास्त लोक असतात. दोन्ही तिथीला आणि तारखेला दोन्हीला खूप प्रचंड गर्दी असते आणि पाऊस पण असतो. पण शंभू राज्याभिषेकला काहीच गर्दी नसते आणि कोणी नसतं तिथे, मोजकीच लोक असतात. छान कार्यक्रम असतो, मग आम्ही तिथे दरवर्षी जातो. पण आहे बाबा आता नंबर वाढतील कारण थोडं लोकांना आता माहित होत चाललंय, सोशल मीडियामुळे लोकांना माहित होत आहे, त्यामुळे लोक आता तिकडे यायला लागलेत. म्हणजे रायगड आणि राजगड सर्वात जास्त आवडती गोष्ट आहे. तुला रे रायगडावर जेव्हा जातोस तर कुठे जायला आवडतं तुला सर्वात जास्त? रायगड कुठे आहे? सदरेवर. सदरेवर काय करतोस मग? शिवबाला नमस्कार.
वा. आणि रायगडाची त्याची एक गोष्टही झालेली आहे की रायगडाची त्याचं नातं कसलं किती कनेक्टेड आहे तो. एकदा आम्ही ना रायगड म्हणून एक संस्था आहे दुर्ग संवर्धनाचं काम करत असते, त्यांनी रायगड प्रदक्षिणेचा मोहीम लावलेली. तर आम्ही ठरवलेलं की रायगडाला एक प्रदक्षिणा आपण मारूया. तर मी आणि माझे काही मित्र आम्ही सगळेजण गेलो. आणि रायगड वारी आम्ही नेहमी बोलतो की आमची रायगडाची वारी आहे. तर आम्ही गेलो. आमची प्रदक्षिणा सकाळी 7-7:30ला चालू झाली आणि 2च्या आसपास आमची प्रदक्षिणा संपली. आम्ही जेवलो वगैरे आणि मग घरी जायला निघालो. पण याला घरातून जाताना असं नव्हतं सांगितलं की आपण रायगडाला प्रदक्षिणा मारणार. त्याचं म्हणणं कसं असतं की रायगडाला गेलो एक तर पायऱ्यांनी जा किंवा रोपवेनी जा, पण गडावर जायचं, समाधीपाशी महाराजांना नमस्कार करायचा, सदरेवर महाराजांना मुजरा करायचा, कधी वाघ दरवाजाला जा, कधी टकमक टोकाला जा, गड बघायचा, यायचा, महाराजांना भेटायचं. हे रायगडाच्या वारीत त्याचं फिक्स असतं की बाबा वर जाऊन महाराजांना भेटायचं. पण त्यावेळेस 2 ऑलरेडी वाजलेले आणि आम्ही रोपवेपाशी गेलो तर तिथे 2 ते 3 तासाचे नंबर होते. तर नंबर तर पोहोचणारच नाही, कारण का आम्ही रायगडापासून 4 ते 5 तास लांब राहतो. मग 5 तास लागतातच घरी पोहोचायला आम्हाला. मग जर आम्ही आता 2ला नंबर लावला तर तो आमचा 4ला लागेल. मग आम्ही चढणार कधी, महाराजांचं दर्शन कधी घेणार, उतरणार कधी आणि मग घरी कधी पोहोचणार. ऑलरेडी एक दिवस आमची वस्ती झालेली होती. आम्ही ऑलरेडी एक दिवस अगोदरच आलेलो होतो शनिवारी. मग आम्ही निघालो तर तो प्रचंड रडायला लागला. इतका रडायला लागला की माझ्याबरोबर जेवढे मित्र होते आणि ते रायगडच्या ग्रुपमध्ये मुलं होती, त्यांना सुद्धा गैवरून आलं की त्यांना अश्रू येण्यासारखं झालं की तुम्ही फसवलं मला, अशी नसते रायगडवारी. रायगडवारी कशी असते की जायचं, महाराजांचं दर्शन घ्यायचं, ही खोटी रायगडवारी आहे. असं तो प्रचंड रडला. मी त्याच्याबद्दल म्हणजे मलाही माहित नव्हतं की एवढा तो भावुक होईल. तो खूप रडलेला त्यावेळेस. माझा मित्र एक अनिकेत भोसले वगैरे हे लोक पण म्हणजे त्याला सांगत होते की तुला काहीतरी घेऊ आपण. पण नंतर मी त्याला प्रॉमिसेस केलं की तुला मॉलला घेईन, तुला गेम, तुला खेळणी घेईन, काहीतरी वेगळं घेईन. मग तेव्हा तो मान्य झाला की ठीक आहे चला मग आता नको. मग पुढच्या वेळेस आम्ही त्याला सांगितलं की थोड्या दिवसात आपण पुन्हा येऊ रायगडाला, तेव्हा तुला वर घेऊन जाईन. त्या टर्मवर तो रेडी झाला की जायला. चांगलं आहे. म्हणजे रायगड खूपच म्हणजे जवळच आहे. रायगड राजगड खूप जवळचे आहेत. मग खुशी आहे त्याच्या चेहऱ्यावरच समजतं की त्याला रायगड राजगड किती आवडतं. मग आता रायगडचं ऐकलं, मग राजगडावर कुठे जायला आवडतं तुला गेल्यास का? मंदिर मध्ये. कुठल्या? जगदंबेच्या. मग जगदंबेच्या मंदिरात जातोस तेव्हा तू स्त्रोत कुठला म्हणतोस का तिथे गेल्यावर? कोणता म्हणतोस? जय जयंती, जय आदिशक्ती, जय काली कपर्दिनी, जय मधुकैट प्रसन्नी देवी, जय महिषी वर्धिनी, जय चामुंड, जय चंडमुंड भंडा श्रीगंडिनी, जय सुरक्त, जय रक्त बीज बिड्डाल विअंडनी, जय जय निशुंभ सुंभधनी मणिभूषण, जय जय भननी, सर्जा सवसी विराज के, सर्जा सवसी विराज के, देवी जय जय जगदन्नी, जगजन जय जननी जगजन. मस्त. हे जगदंबा स्तवन कविभूषणांनी त्यांचं जे शिवराज भूषण आहे त्या काव्यसंग्रहामध्ये पहिलंच लिहिलेलं आहे की हे जगदंबे, मी तुला आवाहन करतोय, तुझ्याकडे मागणं मागतोय की तू शिवरायांना हेल्प कर किंवा त्यांना आशीर्वाद दे ह्या मुघलांवर, या इस्लामी सत्तांवर विजय मिळवण्यासाठी. जे इंद्रजिमी आहे आपण बोलतो किंवा साजी चतुरंग बोलतो, यातलं सगळ्यात पहिलं काव्य हे आहे. म्हणजे दुसरं काव्य, पहिलं गणपती बाप्पाचं आहे, दुसरं जगदंबेचं स्तवन आहे. ते मागणं मागितलंय शिवरायांसाठी कविभूषणांनी. ओके. ते काव्य तो नेहमी बोलतो. कुठे गेला, प्रतापगडाच्या भवानीला, राजगडाच्या पद्मावतीला किंवा आपल्या रायगडाच्या शिरकाईला गेला की तो बोलतो. मस्त. म्हणजे त्याला आता अर्थ पण समजायला लागला. म्हणजे आधी सुरुवातीला तरी जस्ट असं पाठांतर केलेलं, आता हळूहळू छंदांचे तो अर्थही थोडे थोडे त्याला जमायला लागलेत, सांगतो तो अर्थ. आता किती झालेत त्याचे तरी पाठांतर? 40च्या आसपास वर झालेत थोडे. 2 ग्रंथ आहेत, एक बावनी आहे आणि एक भूषण आहे, शिवराज भूषण. तर त्या बावनीमध्ये 52 कविता आहेत आणि दुसऱ्यामध्ये आहेत भरपूर साऱ्या कविता आहेत. पण त्यातले मिक्स त्याचे आता पाठ करतो. आणि आता शंभू बावनी पण तो वाचतोय आणि पाठी करतोय तो. म्हणजे शंभू बावनी आपल्या पुण्यातल्याच एका व्यक्तीने लिहिलंय, बाजी पांडव म्हणून त्यांचं नाव आहे. तेही त्याला खूप आवडतं. सेमच आहे चालीला, म्हणून तो तेही आवडीने करायला लागलाय. चांगले. म्हणजे पण ह्या सगळ्यांमध्ये मग तो शाळा कशी मॅनेज करतो की आता ह्या गोष्टी शिकायला त्याला किती वेळ लागत असेल ना, किंवा किल्ल्यांवर जाणं, गडावर जाण्यासाठी आम्ही स्पेसिफिक रविवार असतो किंवा सुट्टी असतेच. म्हणजे गडावर आम्ही मोस्टली रविवारी जातो.
म्हणजे शनिवारी निघायचं, पायथ्याला झोपायचं, सकाळी चढायचं, किंवा मग रविवारी जवळचं असेल तर रविवारीच पहाटे निघायचं आणि यायचं. आणि शाळेचा आम्ही त्याची डे स्कूल असल्यामुळे फुल डे स्कूल आहे, त्यामुळे तो शाळेचं आम्ही शाळेवर सोडून दिलंय. आम्ही फक्त शिवराय आणि काही आपलं घरचं जे असेल ते शिकवतो. शाळेचं शाळा घेते म्हणजे छान शाळा आहे त्याची, आम्ही शाळेवर सोडून दिलं. आपण त्यांना फीस देतो, मग आपण तेवढं एक्सपेक्टेशन ठेवलं पाहिजे, त्यांनी आपल्याला शिकवलं पाहिजे. नाहीतर आपणच क्लास करायचे, आपणच शिकवायचं, मग शाळा कशासाठी असतात. हा ना. मग आम्ही त्या ह्याच्याने टर्मवर शाळेला त्याला ऍडमिशन घेतली. ओके. आणि मग जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तो आता बघतोय आणि तो बोलतोय, मग तुम्हाला असा थोडासा डिफरन्स दिसतो का की इतर मुलांमध्ये आणि ह्याच्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वावर काही वेगळा परिणाम झाला का, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या सराउंडिंगमुळे? हा, म्हणजे तो असा वेगळा डिफरन्स, असा ह्यूज डिफरन्स नाही सर, पण तो वेगळा वाटतो. कसं की इतर मुलं असतात ती आता त्यांचा कल काय असतो की मला गेम खेळायची आहे, मला हे करायचंय. हा पण गेम खेळतो, मुलं आहेत ती त्यापर्यंत एक सर्टन लिमिट पर्यंत त्यांच्या गेम्स किंवा खेळणी किंवा त्याच्या बहिणींबरोबर खेळणं, ह्या सगळ्या गोष्टी तो करतो. पण मग त्याचा कल असाही असतो की आता 2-2 दिवस राजगडाला राहायचं हे एक 4-5 वर्षाच्या मुलाचं कल असू शकत नाही. तर तो राहतो आणि त्याचा परिणाम त्याच्या इतर गोष्टीत पण होतोय. म्हणजे आम्हाला दिसतंय की तो थोडा वेगळा वागतो, म्हणजे महाराजांच्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतोय. आता ते आपण फ्युचरमध्ये त्याचं बघू शकतो की आता तो लहान आहे ना, थोडं तर लहान मुलासारखं वागेल असतो. आणि ज्यावेळी म्हणजे तुम्ही गड किल्ला जाता, जसं आपण स्टार्टिंगलाच बोललो की हे किल्ल्यांवर जाणं सोपी गोष्ट नाहीये, तिथं राहणं कठीण आहे. मग आणि परत तिथलं पाणी असतं, तिथली हवा थंड असते, मग त्याच्यावर तेवढं लहान मुलगा आहे त्यावर त्याचा परिणाम होतो का? जसं आजारी पडतो खूप, की बाबा किल्ल्यावर गेल्याने हा आजारी पडला किंवा किल्ल्यावर जाऊन आजारी पडलाय? नाही, असा आजारी कधी नाही पडला. मागच्या वर्षी राजगडाला गेलेलो तेव्हा ताप आलेला त्याला, पण इतर दिवशी तो पावसात जरी गेलो तरी पूर्ण भिजतो वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता तो उठून शाळेत, कारण का रविवारी आपण गडावर जातो. आता मागच्या वर्षी आम्ही जीवधनला गेलेलो, पूर्ण भिजलेला तो, म्हणजे पूर्ण तिथे धुकच होतं, दिसत पण नव्हतं समोर काय. आमची गाडी भेटत नव्हती, 10-15 मिनिटं आम्हाला गाडी शोधायला, नाणेघाटाचं ते आहे ना तिथे, गाडी शोधायला 10-15 मिनिटं गेलेली, एवढं धुकं होतं तिथे. आणि तो पूर्ण भिजलेला आणि असं थंडीने कापत होता. तर त्याने वर गडावर 2 चहा पिले, खाली 1 चहा पिला, तेव्हा त्याला थोडं बरं वाटलं. पण मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो 7 वाजता उठून त्याचा शाळेत गेला. तेच ते वाक्य आहे ना आपल्या एका फिल्म मध्ये होतं, राजगडची हवा गरिबांसाठी बोचर असते पण ती आपल्यासाठी चांगली असते, आपल्यासाठी तो प्राणवायूच. म्हणजे बऱ्याच जणांना कन्सर्न असतो की म्हणजे आजकाल आई वडिलांचं असतं की माझ्या मुलांनी पावसाळ्यात भिजू नये, जास्त कन्सर्न झालेत. तसं नाहीये, तो बिंदास. तो आता म्हणजे पावसाळ्यात तर आम्ही जास्त गड करतो, कारण का ऊन तो लहान आहे, मग आम्ही पावसाळ्यात जास्त गड करतो. ऊन कमी लागतं त्यामुळे तो पावसात भिजल्याने काय होत नाही त्याला. म्हणजे आम्ही पहिल्यापासूनच, आता तो 2.5-3 वर्षाला सवय लागली, तो पावसात भिजला तरी त्याला सवयच लागून गेली ती. ओके. आणि हिवाळ्यात गेलो की थंडी असते, पण मग कपडे वगैरे आपण घेऊन जातोच, म्हणजे जरा थंडी कमी लागण्यासाठी. राजगडावर एकदा त्याला ताप आलेला. ताप तर कॉमन असतो लहान मुलामध्ये, घरी राहिला तरी असतो. आमच्याकडे क्लिनिकला किती पोरं येतात, ते घरी असतातच, तरी त्यांना ताप येतोच ना. मग एक दिवस ताप आला तर आपण त्याला नाही जोडू शकत ना. मग उगाच त्याच्यावर नाव नको द्या, गड किल्ल्यावर जातो म्हणून तो आजारी पडतो. माझ्या बाजूला, आमच्या क्लिनिकच्या बाजूला पेडियाट्रिशियन आहेत, त्याचे 100 पेशंट असतात दिवसाला. मग ते त्या गडावर जात नाही ना. मग ते गडांना कशाला, पावसात भिजला, गडावर गेला, पावसात भिजला म्हणून त्याला ताप आला, हे कशाला उगीच बोलायचं. त्या 100 मुलांपैकी कोणीच गडावर गेलेलं नसतो, रोज पेशंट असतात त्या सरांना. तर त्यांना ती मुलं थोडी कुठे जातात, उन्हाळ्यात हिवाळ्यात रोजचे पेशंट असतात. तुम्ही अशा पालकांना काय सांगाल की तुम्ही कसं प्रोत्साहन दिलं मुलांना? प्रोत्साहन देण्याचं कसं आहे की आपलं पूर्वज जे आहेत ते बिंदास राहिलेले आहेत, जंगलात राहिलेले आहेत, जंगलात फिरलेले आहेत, गडावर राहिलेले आहेत. मग आपण पण राहिलं पाहिजे आणि आपल्या पोरांना पण राहायला सवय लावली पाहिजे, कारण का त्यांनी ते कष्ट सहन केले म्हणून आज आपले सुखाचे दिवस आहेत. मराठ्यांनी जे कष्ट सहन केले त्यांनी त्यांच्या रक्ताची होळीच केलेली त्या काळी. मग ते त्यांना भाकर मिळेल की नाही हे पण माहित नव्हतं. जंगलात 2-2-3-3 दिवस ते युद्धाच्या प्रसंगात असायचे, मोहिमेत असायचे. ते जे मिळेल ते खायचं किंवा उपाशी पण राहिले असतील. त्यांच्या कष्टाचा त्याचा अनुभव आपण कधी ना कधी थोडा वेळ तरी घेतला पाहिजे. म्हणजे आपण रोज कुठे, आता याची आई एक स्त्रीरोग तज्ञ आहे, मी एक
आयुर्वेद प्रॅक्टिशनर आहे, तर आम्ही एक उच्च शिक्षित, दोघंही MD आहेत, उच्च शिक्षित आहेत, चांगलं आयुष्य जगतो, सगळं फिरतो, मॉलमध्ये जातो, सगळ्या गोष्टी करतो. पण मग आपले रूट्स काय आहेत? आपण आज हे सगळं, आम्ही हे जे आयुष्य सुखाचं जगतोय हे कोणामुळे जगतोय? हे शिवरायांमुळे जगतोय, त्यांच्या मावळ्यांमुळे जगतोय. मग त्यांनी जगलेलं आयुष्य थोडंसं जगायला किंवा फील करायला हरकत नाहीये. आणि जेवढं तुम्ही एक्सपोज व्हाल, आता इम्युनायझेशन असतं. इम्युनायझेशन काय असतं? वॅक्सिन जे देतो ते काय असतं की एखाद्या बॅक्टेरियाचा डेड फॉर्म किंवा त्याचा टॉक्सिन फॉर्म आपण किंवा अलाइव्ह फॉर्म पण त्याचं इंटेन्सिटी कमी करून देतो. का तर आपण त्या गोष्टीशी ऍक्लमटाईज होऊन जातो, समरूप होऊन जातो, त्याची सवय लागते आपल्याला. किंवा आपण उंच शिखरावर जातो तेव्हा कसं स्टेप वाईज जातो की थोड्या थोड्या स्टेप्सने जातो, काही जो हाईटचा सिकनेस असतो तो नको व्हायला. मग तसंच आहे की आपण जर गेलो तर आपल्या मुलांना सवय लागेल ना. मग एकदा आजारी पडेल, दोनदा आजारी पडेल, त्याच्यानंतर त्याला सवय होईल आणि मग तो कायम जाऊ शकतो ना. आणि त्याने आपली हेल्थ पण चांगली राहते. कारण का तुम्ही एखादा गड चढता तर तुम्ही किती कॅलरीज बर्न करता आणि किती तुमच्या शरीराला सदृढ करता किंवा स्ट्रॉंग करता, जेणेकरून मग पुढे फ्युचरमध्ये, हल्ली तर फास्ट फूडवालं आयुष्य आहे, आयुष्यच कमी करत चाललंय आपण त्याच्या नादात. आणि मग ते सगळं करण्यापेक्षा कधीतरी इकडे जावा, आपलं शरीर सदृढ होईल. आपले मावळे कसे जगलेले, कसं त्यांनी दिवस काढलेले, त्याचा एखादा दिवस फील घ्यायला पाहिजे. आता जे प्रत्येकावर अवलंबून आहे की त्यांना काय करायचं, करायला हवं. म्हणजे आपला इतिहास आहे, आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे, तर तो आपण अनुभवला पाहिजे. मग आता गड किल्ले फिरणं तर ठीक आहे, पण आता संवर्धनाचा जेव्हा विषय येतो मग त्यावेळी तुम्ही जाता का फक्त फिरण्यापुरतेच? संवर्धनालाही जातो आम्ही. आम्ही 2-3 गडांवर जिथे जवळ आहे आम्हाला ऍक्सेस तिथे आम्ही जातो. म्हणजे सांगशी झालं, मीरगड झालं, सोनगिरी झालं, तिकडे आम्ही जातो. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही आहे ना दरवर्षी जेवढे शक्य होतील पावसाळ्यात तेवढे रोपं, झाडं लावण्याचा प्रयत्न करतो. आम्ही स्पेसिफिक बेलाचीच रोपं लावतो, कारण गडावर महादेव असतात, त्यामुळे तिथेच मंदिराच्या आसपास बेलाचं रोप लावतो. 2 रोपं एका गडाला आम्ही लावतो. आता जगतील किंवा वाढतील ते पुढे फ्युचरमध्ये, कारण का पाण्याची गरज असते, पण आम्ही लावण्याचा प्रयत्न दरवर्षी करतो. ओके. साधारणतः 4 ते 5 गडांवर दरवर्षी आम्ही रोपं लावतो. ओके. म्हणजे शिवरायांच्या दैवत, महाराजांचे आराध्य महादेव आहेत आणि महादेवाच्या मंदिराच्या बाजूलाच आम्ही रोप लावण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही गडावर महाशिवरात्री पण करतो. दरवर्षी आम्ही रात्री महाशिवरात्रीच्या दिवशी गडावर जातो. संध्याकाळी पूर्ण रात्र जागून आम्ही महाशिवरात्रीची पूजा, अभिषेक सगळं करतो. आमचा राघोबा पण असतो, सोबत असतो रात्रभर. हो, चांगली गोष्ट आहे. जागतो तो एखादा तास, 1-2 तास झोपला तर झोपतो, पण तो रात्रभर जागतो आणि नामस्मरण, बिल्व अभिषेक किंवा दुधाचा अभिषेक तो गडावर करतो. ओके. मग ज्यावेळी राघव शंकराच्या पिंडीजवळ जातो त्यावेळी तो कुठला श्लोक म्हणतो का? म्हणतो ना रे. कुठला म्हणतो सर? ओम त्र्यंबकम यजामहे स्कंदे पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव वंदना मृत्युर्मोक्षीमामृतम. ओके, मस्त, चांगलं आहे. म्हणजे ह्याला वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक वगैरे सगळं येतं. हो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं तर येतच, प्लस अजून देवांचे काही असतील गोष्टी त्या पण त्याला चांगला पाठांतर व्हायला लागला आता. होय. आणि मग जेव्हा झाडं वगैरे तुम्ही लावायला जाता तेव्हा तो स्वतःहून किती मेहनत करतो का तुम्हाला म्हणतो की तुम्हीच करा, मी फक्त सोबत करतो? तो मेहनत तो स्वतः त्या खड्ड्यात झाड ठेवतो, माती ढकलतो. खड्डा खोदणं तर त्याच्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे ना, तर आम्ही खोदून देतो, पण मग त्याच्यात रोप ठेवणं किंवा मग त्याच्यात माती ढकलणं तो करतो. चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे एवढं लहान वयातच त्याला म्हणजे झाडांविषयी म्हणा, इतर प्राण्यांविषयी, निसर्गाविषयी ते प्रेम वाढत चाललंय. हो, ते आता आपण थोडी सवय आपण पण लावली पाहिजे आणि तो करतो, प्रेमाने करतो. करतोस का राघव? कुठे लावलेला? मागच्या वर्षी कुठे गेलेला? सोमवारी कुठे गेलेलो आपण पूजा करायला? गडावर. कोणत्या गडावर गेलेलो? विसापूरला गेलेलो ना, जीवदानला गेलेलो. चांगलं लावलं. आणि मग हे सगळं तुम्ही जेव्हा कार्य करता हे सगळ्या, तेव्हा अशी कुठली लोक आहेत का जी त्यांनी तुम्हाला आतापर्यंत खूप सपोर्टिव्ह राहिलेत? हा, माझे जे गड संवर्धनाचे मित्र आहेत, जे गड संवर्धन ग्रुप आहेत, बरेचसे आहेत, त्यातले काही ग्रुपला मी जॉईंट असतो, तिथे ती पोरं खूप छान हेल्प करतात. ओके, चांगली गोष्ट. म्हणजे त्याला बऱ्याचशा संस्था आहेत ज्या गड संवर्धन मध्ये काम करतात, ज्याच्या त्याच्या एरियामध्ये करतात. तर आम्ही आमच्या एरियात करतो.
तिथे सांगशी म्हणून गडावर करतो आम्ही, किंवा मिरगडावर किंवा सोनगिरीवर. तर तिथली जी लोकल मुलं आहेत ती छानपैकी काम करतात. ओके, चांगली गोष्ट आहे. आणि मग त्या पोरांची काय रिॲक्शन असते ह्याच्याकडे बघितल्यावर की आपण सगळेजण 25-30 वर्षाचे पोरं आणि हा एकटाच 6-7 वर्षाचा मुलगा? रिॲक्शन तर त्यांनाही म्हणजे त्यांनाही खूप आवडतो तो, आणि शॉकिंगच असते रिॲक्शन. आणि ते तर त्याचे म्हणजे मित्र झालेत. म्हणजे जसं आपण एक वर्गातले मित्र कसे असतो तसे ती मोठी मुलं म्हणजे 22, 25, 26 वर्षाची जी पोरं आहेत ती सगळी त्याचे मित्र झालेत. त्यांच्या बरोबरच असतो. म्हणजे आम्ही गड चढताना तो त्याच्या आई बरोबर आणि माझ्या बरोबर नसतोच, त्या मुलांच्या बरोबरच असतो. की आम्ही राजगड चढायला घेतला की आम्ही अर्धा चढतोय तर तो पूर्ण चढून त्यांच्या बरोबर पुढे जाऊन खेळून आपला मोकळा झालेला असतो. तुला राघव तुझा सर्वात आवडता महाराजांविषयीचा छंद कुठला आहे? साजी चतुरंग. बोलून दाखव मला तो मग. साजी चतुरंग सेनांग में तरंग जड़े सर जय शिवाजी जंग जीताना चलत है भूषण भरना तेना तभी हदन गया उनके नदी में दमद गया रन के रत है अल फैल बैल गलत में गैल गजन की ठैल फैल सैलो उसलत है तारा तरन धुरी धार में लगत अजी मिथारा पर वारियो हलत है. मस्त. म्हणजे खूपच, म्हणजे हा तर खूप कठीण होता. सर्वात जास्त कठीण असेल हा बोलायला एवढ्या फास्ट मध्ये. अजूनही कठीण छंद आहे, त्याचे बरेच पाठ झालेले, आवडीने करतो तो, त्यामुळे त्याला एक इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तो पुढे तो अजून करतोय. आता ह्याच्या म्हणजे पूर्ण जर्नीमध्ये तुमचा सर्वात भावनिक क्षण कोणता होता आतापर्यंतचा? भावनिक क्षण ऍक्च्युली जेव्हा रायगडावर 350वा राज्याभिषेक झाला तेव्हा ज्यांनी राज्याभिषेक ऑर्गनायझेशन कमिटी असते ना त्यांनी तिथे याचा कार्यक्रम ठेवलेला. तेव्हा तो अवघी 5 वर्षाचा होता. आणि तो इतका फ्लुएंटली, म्हणजे तेव्हा तो लहान होता, खूपच लहान होता. आता तो 7 वर्षाचा आहे, तेव्हा खूप लहान होता. आणि त्याने स्टेजवर तेवढ्या मोठ्या ऑडियन्स समोर, शिवभक्तांसमोर तो नॉनस्टॉप एक 10-12 छंद बोलला, कंटिन्युअस 10-12 छंद बोलला. तेव्हा त्याच्या आईलाही गैवरून आलेलं, मलाही आलेलं. मी तर स्टेजवर होतो, मला पण म्हणजे एकदम प्राऊड फील होतं की एवढ्या सगळ्या लोकांसमोर, शिवभक्तांसमोर, एवढ्या मोठ्या लोकांसमोर आणि रायगडावर 350व्या राज्याभिषेकाला तो छंद गातोय, हे आमच्यासाठी खूप म्हणजे असं स्वप्नातलं क्षण जे असतो ना की एकदम भारीवाला, तसं होतं. आणि त्यानंतर तिथल्या समितीने त्याला एक मोमेंटो दिला, म्हणजे एक टोकन दिलं की खूप छान बोलल्याबद्दल. ते आम्ही घरी त्याचं प्रिझर्वेशन करून ठेवलेलं आहे, ते खूप छान आहे. आणि मग तो जो क्षण होता तो खूप भावनिक होता आमच्यासाठी, की म्हणजे खूप जास्त आमच्यासाठी त्या, म्हणजे ऍक्च्युली माझ्याकडे शब्दच नाहीयेत, कारण का आपला 5 वर्षाचा मुलगा रायगडावर 350व्या राज्याभिषेकाला एवढं छान बोलते, तर ते खूपच भारी असेल. आणि दुसरं की एकदा ना आम्ही रक्तदान शिबिर असतं शंभूराजांच्या समाधीजवळ, तर तिथे जो पण रक्तदान करेल त्याला शंभूराजांची एक प्रतिमा दिली जात होती. मागच्या वर्षी आम्ही आलेलो तेव्हा, तर तिथे तो बघत होता की जो रक्तदान करेल त्याला प्रतिमा मिळते. त्याने असा हात केला आणि माझं रक्त घ्या आणि मला प्रतिमा द्या. तर तो खूप मागे लागलेला त्यांच्या. तर मग तिथे एक शिवभक्त होते, त्यांनी सांगितलं की तू रक्त नको देऊ, पण मी माझी प्रतिमा तुला देतो. आणि त्यांनी त्यांची प्रतिमा जी त्यांना मिळालेली त्यांच्या रक्तदानानिमित्त त्याने राघोबाला दिली. मग तो खूप खुश झाला. आता इतक्या लहान मुलाला तुम्ही इतिहास सोपा करून कसा सांगता मग? काही गोष्टी आहेत, म्हणजे एक पुण्यातलेच आहेत व्यक्ती, त्यांनी ती गेम बनवली, मावळा गेम म्हणून. त्याचे कार्ड, गडांचे कार्ड, मावळ्यांचे कार्ड, कुठल्या मावळ्याने काय शौर्य केलंय, कुठे कुठे लढाई केली आहे, किंवा एखाद्या त्या गडाचं काय वैशिष्ट्य आहे, तिथे कोणत्या घटना घडलेल्या आहेत, ते इतक्या सोप्या आणि गेमिक, म्हणजे गेमच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेत ना की मला इतिहास सांगण्यात त्याला खूप सोपं झालं. की एखाद्या मावळ्याचं, आता प्रतापराव गुजरांचं काळ घेतलं की त्यांनी बेलोल खानांना हरवलं, किंवा प्रतापराव गुजर सरसेनापती होते. ह्या सगळ्या गोष्टी त्या एका छोट्याशा काळमध्ये येतात. मग ते काळ, आणि आपल्याला कसे मोजके काही मावळे माहित असतात, त्यांनी सगळ्या मावळ्यांचे केलंय. त्यामुळे जे अपरिचित मावळे ते पण लहान मुलांना गेमच्या माध्यमातून शिकता येतात, किंवा अपरिचित गड पण लहान मुलांना गेमच्या माध्यमातून शिकता येतात. ते छान, मला त्याचा खूप फायदा झाला. चांगली कन्सेप्ट आहे. हो, खूप छान कन्सेप्ट आहे. मी त्यांना इथून थँक्यू पण बोलेन की त्यांच्यामुळे आम्हाला
मला मुलाला राघवला इतिहास शिकवणे सोपं झालं. हा ना. आणि आता ह्यानी मगाचपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला खूप ऐकवलं. तर राघव, तुला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एखादा छंद येतो का? कोणता? शंभू वावणी. मग त्यातला कुठला तरी बोलून दाखव. सजा धरे चतुरंग शंभू राजा दल चले कंपिता दिली की शतरंज विया जाए शंभू कराल भयो कयामत काल भयो दिल्ली में अकाल भयो भय का इरादा है पानी में तरंग देखा मुगल तो रंग डरे केसरिया रंग देखा चढ़े जोर ताप है खंडिता पुराण पुर दंडिता मुगल भयो कंपिता भागत है मराठा हुजूर मराठा है. मस्त. चांगली गोष्ट आहे. आणि आता आपण एंड पॉडकास्टच्या की आता ह्याने आतापर्यंत 7 वर्षाच्या त्याच्या कारकिर्दीमध्ये आयुष्यामध्ये सगळं खूप काही म्हणजे त्यांनी शिकलाय, खूप काही गोष्टी त्यांनी अचीव केल्यात ज्या की एखाद्या व्यक्तीला करण्यासाठी 25-30 वर्ष गेली असते. मला तुमचं त्याचा पुढचा विचार काय, आता एवढं सगळं नॉलेज आहे ते कसं राईट डायरेक्शनला तुम्हाला घेऊन जायचंय? आता आम्ही तर विचारच नव्हता केला की तो शिवभक्त ह्या लेवलचा बनेल आणि पुढे तो एवढे छंद वगैरे पाठ केला. आपण आता एक जनरल पब्लिकचं काय असतं की आम्ही डॉक्टर आहेत तर आम्हाला असं वाटत असेल की चला आपला मुलगाही पुढे फ्युचरमध्ये डॉक्टर होईल तर बरं होईल. पण मग आता असं त्याचं ते बघून आम्हाला वाटतं की त्याने एक म्हणजे त्याचं एज्युकेशन असेल जेही तो बनेल त्याच्या व्यतिरिक्त इतिहासात पुढे जावं आणि लोकांपर्यंत महाराजांचा इतिहास आणि त्या गोष्टी आपल्या देव देशा धर्मासाठी काहीतरी करावं ही आमची अपेक्षा तर आहेच. आणि आम्ही त्या दिशेने त्याला प्रवृत्तही करतोय थोडं बहुत की तू त्या दिशेने शिवभक्तीच्या दिशेने राहा. नक्कीच तसंच होईल, तसं व्हायला हवं अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आलात. आणि राघवची सगळी जर्नी ही पालकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी खूप इन्स्पायरिंग राहील. तर थँक्यू परत एकदा. आम्ही तुमच्या आभारी आहोत. आम्हाला तुम्ही बोलवल्याबद्दल, आमच्या छोट्याशा राघोबाला तुम्ही एवढं प्रेम दिल्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद म्हणतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ, आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले नंबर्स वाढतील तेवढे अजून चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. आणि म्हणूनच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.